एकताईनो मी सुनीता पवार पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. तर आपण सर्व महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका मदतनीस हे 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर पासून संपावर आहे. तर या संपावर असताना महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी-आर काढलेला आहे. तर हे बघा आपल्याला इथं दिसू शकते की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांची जी सेवानिवृत्ती म्हणजे त्यांचं रिटायरमेंटचे दिनांक निश्चित व्हावी ह्या जी-आरचा उद्देश आहे. तर ह्या जी-आरनुसार तुम्ही बघू शकतात की वेगवेगळ्या दिनांकासहित संदर्भित इथं दिलेले आहेत. तर हा जी-आर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यावेळेस रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्ती होईल तर त्याचा कालावधी ठरवण्यासाठी हा जी-आर आहे. तर इथं बघू शकतात की अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनी कर्मचारी सेवानिवृत्ती वय संदर्भात क्रमांक 1 येथील दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजी शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेला आहे. तर या जी-आरनुसार आपण जर अंगणवाडी सेविका सेवानिवृत्तीचे म्हणजे आपली जन्मतारीख ही जर 1 जानेवारी ते 1 मे ह्या दरम्यान जर असेल, तर त्याच वर्षाच्या 30 एप्रिल 30 एप्रिल रोजी आपण सर्व ह्या कालावधीमध्ये ज्या सेविका मदतनीसची जन्मतारीख आहे, तर या जन्मतारखाच्या सर्व सेविका मदतनीस ह्या एकाच दिवशी म्हणजे त्याच वर्षाच्या 30 एप्रिल रोजी आपण सेवानिवृत्ती आपल्याला देण्यात येणार आहे. त्यानंतर जर आपली जन्मतारीख 2 मे म्हणजे 1 मे नाही तर 2 मे जर असेल आपली जन्मतारीख 2 मे ते 31 डिसेंबर जर ह्या दिनांकामध्ये जर आपली जन्मतारीख असेल तर त्या वर्षाच्या पुढच्या 30 एप्रिलला हे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या त्यांना सेवानिवृत्ती करावे असा हा जी-आर आहे. जर समजून घ्या आपला जन्मदिनांक जर आपण 3 उदाहरणासाठी 3 मे जर आपला जन्मदिनांक असेल 3 मे आणि आपली रिटायरमेंट असेल 3 मे 2023 ठीक आहे 2023 तर ह्या जे सेविका आणि मदतनीस आहेत ह्या त्याच म्हणजे एप्रिल 2024 ह्या दिवशी त्यांचे रिटायरमेंट होईल असे शासनाचा जी-आर आहे. तर हा जी-आर काही सेविकांसाठी म्हणजे फायदेशीर आहे आणि ज्या नंतर रिटायर होणार आहे त्यांना त्या वर्षाच्या एप्रिल म्हणजे 30 एप्रिलला त्यांचं हे सेवानिवृत्ती दिनांक हे ठरवणार आहे. तर हे शासनाचा हा नवीन जी-आर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही Googleवर जाऊन ह्या जी-आर प्राप्त करू शकतात. तर आजसाठी एवढे. पुढच्या व्हिडिओत आपण नागपूर अधिवेशनाबद्दल माहिती नक्कीच जाणून घेऊ. धन्यवाद.